हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 41. श्रोत्राकाशयोः संबंध संयमात दिव्यम श्रोत्रम. कान आणि आकाश यांच्या संबंधांवर संयम केल्याने दिव्य कर्णेंद्रियांचा लाभ होतो. कान आणि आकाश यांच्या संबंधांवर संयम केल्याने दिव्य कर्णेंद्रियांचा लाभ होतो. शब्द हा आकाशाचा गुण आहे. ध्वनी प्रवाहित होण्यासाठी हवेपेक्षा पोकळीची म्हणजेच आकाशाची आवश्यकता असते. आपल्या शरीराबाहेर आणि आत आकाश असते. शरीराच्या आत पोकळी असते. जेथे पोकळी तेथे आकाश व्यापलेले असते. कानाच्या आत पोकळी असते, तेथे आकाश असते. कानांच्या भोकाबाहेर शब्द शोषून घेण्यासाठी कातडीचा आकार करण्यासारखा असतो. त्याच्या आत एक पातळ पडदा असतो. करण्यामधून आवाज आत जातो. आवाज आत गेल्यावर कानाच्या आतील पडद्यावर ध्वनी आपटून त्याच्या संवेदना मेंदूला पाठवल्या जातात. मेंदू त्या ग्रहण करतो, त्यामुळे त्याचा अर्थ आपल्याला समजतो. हा जो कान आणि आकाश यांचा संबंध आहे त्यावर ध्यान केल्याने आपले कर्णेंद्रिय उत्तम होते. सूक्ष्मातिसूक्ष्म श्रवण करण्याची क्षमता योग्याला प्राप्त होते. योगाभ्यासाने जी दिव्य शक्ती प्राप्त होते त्यामुळे ही सूक्ष्म ऐकण्याची संवेदना योग्याला मिळते. पुढचं सूत्र क्रमांक 42. कायाकाशयोः संबंध संयमात लघु तूल समापत्तेश्च आकाशगमनम. शरीर आणि आकाश यांचा जो संबंध आहे त्यावर संयम केल्याने, तसेच कापसासारख्या हलक्या पदार्थांवर संयम केल्याने आकाशगमन ही सिद्धी प्राप्त होते. शरीर आणि आकाश यांचा जो संबंध आहे त्यावर संयम केल्याने, तसेच कापसासारख्या हलक्या पदार्थावर संयम केल्याने आकाशगमन ही सिद्धी प्राप्त होते. शरीर हे सर्व बाजूने आतून बाहेरून आकाशाने व्यापलेलं आहे. शरीराच्या आत पोकळी आहे, तेथे आकाश असते. असे अंतर्बाह्य आकाशाने व्यापलेल्या शरीरावर गुरुत्वाकर्षण, शरीराचं स्वतःचं वजन, बाहेरील हवेचा दाब इत्यादींमुळे ते जमिनीवर असते. परंतु कापूस किंवा त्यासारख्या वस्तू या सर्वांना ओलांडून हवेत तरंगतात. त्याप्रमाणे योगी योग साधनेने या सर्वांना पार करून आकाश गमन करू शकतो. योगामुळे अशी दिव्य सिद्धी त्याला प्राप्त होते. रामायणात हनुमानाने आकाशगमन केल्याच्या घटना आहेत. अलीकडील उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेवांचे स्वागतासाठी भावंडांसह भिंतीवर आरूढ होऊन आकाशगमन केले होते. पुढचं सूत्र क्रमांक 43. बहिर्कल्पिता वृत्ती महाविदेहा ततः प्रकाश आवरणक्षतः. महाविदेह प्राप्त झालेला योगी तम रज एवढेच नव्हे तर सत्व या तीनही गुणांपलीकडे जातो. चित्तवृत्तींच्या निरोधाने योग्याच्या वृत्ती क्षीण झालेल्या असतात. योगी आता पूर्ण निवृत्तीप्रत आलेला असतो. या क्षीण वृत्तीसुद्धा त्याच्यापासून दूर जाऊ लागतात. भौतिक भोगवादी जीवन हे वास्तव जीवन नाही याची त्याला प्रचिती आलेली असते. भौतिक जीवन हे काल्पनिक असून चिर सत्य जीवन त्या पलीकडे आहे याची त्याला प्रचिती आलेली असते. योगाधिराज पातंजलींनी अकल्पिता असा शब्द वापरलेला आहे.
कल्पनातीत म्हणजे कल्पनेत सुद्धा नाही, इतक्या पूर्णपणे चित्तवृत्ती शरीराच्या बाहेर जातात. अशा प्रकारे शरीराची वृत्तीमुक्त अवस्था झाली म्हणजे त्याला महाविदेह म्हणतात. अशा प्रकारे शरीराची वृत्तीमुक्त अवस्था झाली म्हणजे त्याला महाविदेह म्हणतात. असा महाविदेह प्राप्त झालेला योगी तम रज एवढेच नव्हे तर सत्व अशा तीनही गुणांपलीकडे जातो. सत्व प्रकाशाने तम रज गुणांचे आवरण नष्ट होते. महाविदेही प्रकाशाने सत्वगुणाचे आवरणही नाहीसे होते. त्याच्यात ब्रह्म तेज झाकोळते. त्याच्यासाठी इतर सर्व काही, त्याच्यातील इतर सर्व काही नष्ट होऊन अंतरात्मा एवढाच भाव शिल्लक राहतो. योग्याची आणखी प्रगती होते. हा अंतरात्मा ही भावना सुद्धा कल्पिता ठरते. ती ओलांडून योगी अकल्पिता भावनेत प्रविष्ट होतो. अंतरात्मा परमात्म्याला भेटतो. त्या महादिव्य प्रकाशाच्या तेजाने नाहून निघतो. येथे श्री समर्थांची आठवण नमूद केल्याशिवाय सूत्र पूर्ण होणार नाही. नारायण ठोसर हा विदेह प्रकृती लयानाम असाच जन्माला आलेला होता. परंतु काही संचित भोग उपभोगून संपणे शिल्लक होते. त्यामुळे त्याची प्रचिती आली नव्हती. पुढे वडिलांच्या मृत्यूने अंतर्मुख झालेल्या नारायणाला साक्षात्कार झाला. रज तम सत्वगुण नष्ट झाले. विदेह प्रकृती प्रकट झाली. शरीर सत्वगुणी झाले. त्याचे नामकरण रामदास असे झाले. पुढे वयाच्या 12व्या वर्षी रामदास लग्नाला उभे राहिले. लग्नाच्या बोहल्यावर सावधान शब्द ऐकून सावध झाले. लग्न करणारा नारायण मी नव्हे, मी तर वेगळाच आहे, मी रामदास आहे. महाविदेह प्रकृतीची प्रचिती आली. भौतिक वृत्ती आहेतच कोणाकडे की ज्यासाठी लग्न करावे. भौतिक वृत्ती आहेतच कुणाकडे की ज्यासाठी लग्न करावे. रामदास तर वृत्तीमुक्त आहे. लग्नाच्या बोहल्यावरून धूम ठोकली, महातपश्चर्या केली. महाविदेही श्री स्वामी समर्थ रामदास राममय वागले, राममय बोलले, राममय चालले, राममय जगले, राममय झाले. हरि ओम.